चालू असताना कुठेतरी तुम्हाला वाटलं की आपलं नामस्मरण त्या सप्ताहामध्ये होत नाही. 7 दिवसामध्ये कोणी विनोदाचार्य येतं, कोणी ज्ञान सांगणारं येतं, कोणी एंटरटेनमेंट करणारं येतं, कोणी हसवणारं येतं, कोणी गायन करणारं येतं. सगळ्यांना सगळी रसं भेटतात, परंतु या संसारातून तरुण जाण्यासाठी एकमेव साधन म्हणजे आजच्या कळीकाळातलं नामस्मरण आहे. आणि ते नामस्मरण प्रत्येकाच्या मुखातून घडावं म्हणून कदाचित भगवंताची इच्छा असावी, भगवान बाबांची इच्छा असावी म्हणून हरिभक्तीपरायण लाडू गुरुजींना या ठिकाणी पाठवण्यात आलं. कदाचित बाबांचीच इच्छा असावी नरसापूरकरांकडून नामस्मरण घडावं. आणि गेली 6-7 वर्ष झालं आपल्या गावामध्ये अखंडितपणे नामस्मरण सोहळा दुसरा सप्ताह म्हणजे वार्षिक सप्ताह सोडून अवांतर एक्स्ट्रा सप्ताह म्हटलं तर काही हरकत नाही, असा नामसंकीर्तन सोहळा या ठिकाणी सगळीच ग्रामस्थ रात्रंदिवस अखंडितपणे, मी बोलतोय तरी पाठीमागे नामस्मरण चालू आहे आणि प्रत्येकजण या नामस्मरणामध्ये सहभागी होतात. तुम्हाला सांगतो नामस्मरणाची ताकद काय आहे. आता मी प्रवचन देण्यासाठी आलेलो नाही आहे, पण तिडके मामा म्हटले की 2 शब्द बोलावेत आणि तुम्ही सगळी महाराज मंडळी पचवून बसलेली माणसं आहात. त्यामुळे तुमच्या पुढे नामस्मरणाविषयी काय बोलू, पण नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. तुम्हाला सांगून जातो, आज भगवान बाबांची प्राणप्रतिष्ठा आपण गावामध्ये केलेली आहे. ज्यावेळेस भगवान बाबा सामान्य होते, आपल्यासारखे होते, भगवान बाबांनी नामस्मरणाच्या बळावरती संतत्व प्राप्त केलेलं आहे. संतत्व अंबाजोगाईची दरी आहे, ज्याला मुकुंदराज दरी म्हणतात. त्या ठिकाणी भगवान बाबांनी 6 महिने नामस्मरणाची तपश्चर्या केलेली आहे. आता आला विषय नामस्मरणाचा म्हणून, आणि योगायोगाने बाबांचा दृष्टांत आहे. भगवान बाबा नामस्मरण करत असताना यदा कदाचित तुम्ही जर गेलात अंबाजोगाईला, अंबाजोगाई असे 2 नावं आहेत. तिथे मुकुंदराज दरी म्हणून आहे. त्या दरीमध्ये भगवान बाबा 1 तांब्या दूध घेऊन, फक्त 1 तांब्या, 6 महिन्याचा त्यांचा जे काही असेल त्यांची कालमर्यादा, एका तांब्यावरती, लोमटे परिवार आहे अंबेजोगाईमध्ये, आजही तो परिवार जिवंत आहे, म्हणजे पुढची पिढी आहे. त्या पिढीतली एक आजीबाई, तिला कळालं की इथं कोणीतरी साधू नामस्मरण करण्यासाठी आलेला आहे. 6 महिने सकाळी तांब्या नेऊन ठेवायची, पायरीवर मांडायची. भगवान बाबा जो वेळ असायचा त्या निर्धारित वेळेमध्ये येऊन एक तांब्यावर दुधावर 6 महिने भगवान बाबांनी मंत्रसिद्ध केलेले आहेत, नामस्मरण केलेलं आहे. आणि तुम्ही तर एवढे भाग्यवान आहात, रात्रंदिवस 24 तास अखंडितपणे आपल्या या ठिकाणी नामस्मरण तुमच्या मुखातून घडतं. कोणी न घेणारे असतात. सगळ्यांनाच नाम आवडतं असं काही नाही. काही म्हणतात की बाबा नामस्मरण 24 तास झोपू देत नाहीत. वरचे भोंगे बंद करा त्यांच्यासाठी, कारण नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे महाराज. जरी मुखाने नाही घेतलं, घरी बसल्या जर कानावर जरी पडलं तरी मोक्ष आहे. मुखी नाम हाती मोक्ष, एवढी ताकद. आणि माऊली ज्ञानोबरायांनी सुंदर सांगितलेलं आहे, हरिमुखी म्हणा त्यांच्या पुण्याची गणना करता येत नाही. आणि ते साक्षात अनुभवायचे असतील तर भगवान बाबा आपल्या दरबारामध्ये आहेत. संतत्वापर्यंत जाता येतं नामस्मरणावर. बाकीचा हरिपाठ तुम्ही दररोज या ठिकाणी करतात, संपूर्ण हरिपाठ नामस्मरणावरती. काहीही करायची गरज नाही, म्हणजे सगळं सोडून द्या असा अर्थ नाही. पण ज्यांना काहीही करता येत नाही त्यांनी नामस्मरणामध्ये स्वतःला वाहून टाकावं. आणि नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, तुम्हाला ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहेत सगळ्या गोष्टी नामस्मरणाने मिळतात. मी आज तुमच्या समोर उपदेश करण्यासाठी बसलोय, ही सगळी नामस्मरणाची ताकद आहे. विनाकारण या ठिकाणी माईकवर बसणं कुणालाही शक्य होत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वीकार करता रामकृष्ण हरीचा, आणि रामकृष्ण हरीमध्ये एवढी ताकद आहे, वारकरी संप्रदायामध्ये उघडा मंत्र सांगितलेला आहे. लोक येतात, गुरु केल्यानंतर आम्हाला मंत्र द्या, अमुक द्या. वारकरी संप्रदायामध्ये कानामध्ये मंत्र दिलाच जात नाही. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी.
आणि त्या रामकृष्ण हरीचे या ठिकाणी बेस गेली 7 वर्ष झालं आपल्या गावामध्ये सुरुवात झालेला आहे. असंच अखंडितपणे रामकृष्ण हरी जप करत राहा. याच्यावरती बोलायचं ठरल्यानंतर आपल्याला इथं काकड्याची वेळ होईल, कारण रामकृष्ण हरी एवढा पवित्र आणि सोपा मंत्र आहे, कुणाकडनं दीक्षासुद्धा घ्यायची गरज पडत नाही, ज्याला जसा वेळ भेटेल त्या पद्धतीने. कारण गीतेमध्ये कृष्ण परमात्म्याने सांगितलेलं आहे, असं एक स्पेशली वेळ काढावा नामस्मरणासाठी असं काही गरज नाही आहे. जेव्हा वेळ मिळेल, उठता बसता भांडताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हणावा. आता आपण भांडताना शिव्या असतात आपल्या तोंडात, भांडताना सुद्धा एकनाथ महाराज म्हणतात की मुखामध्ये रामकृष्ण हरी असावा. आणि तो बीज, तो मंत्र बीज या ठिकाणी तुम्ही गेली 7 वर्ष पेरलेला आहे आणि येणारी पिढी तुमची एवढी उज्ज्वल आहे. महाराज, मी नरसापूरचं उदाहरण महाराष्ट्रामध्ये देत असतो. जेव्हा कीर्तनाला उभा राहतो ना, संस्काराची वेळ आली की माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा नरसापूर येतं. का? नरसापुरामध्ये वारकरी संप्रदायाचं संस्कार दिले जातात पुढच्या पिढीला. आता जुनी पिढी रिटायर झालेली आहे, मी लहानपणी पाहिलेली, सगळी रिटायर झालेली आहे, पण त्या पिढीने पुढच्या पिढीला घडवलं, म्हणजे माझ्या वयातली. आज ती सगळी परमार्थ करतात आणि त्यांचे संस्कार त्यांच्या मुलावरती आहेत. म्हणून नरसापूरमध्ये मी 90% म्हटलं तर काही हरकत नाही, 90% माळकरी पाहायचे असतील. मी गर्वाने सांगतो, तेलंगणामध्ये आमचं नरसापूर आहे, तिथे जाऊन बघा. म्हातारी माणसं येणार नाहीत, पण शाळेतली 5वी 4थी 5वी पासून सगळी मुलं आज नामस्मरण करतात, हरिपाठ करतात, दररोज हरिपाठ घेतात. एवढं तुम्ही आदर्श निर्माण केलेलं गाव आहे नरसापूर. एवढं कमी, आता लोक नावं ठेवतात, ठेवू द्या, तो ठेवण्याचा भाग आहे. जिथे चांगलं घडतं तिथं नावं ठेवत असतात, अरे ठेवत असतात. मी पण कधी कधी बोललेलो आहे, नरसापूर फुगीर आहे, पण परमार्थामध्ये 1 नंबर आहे. परमार्थ जर शिकायचा असेल तर नरसापुरामध्ये येऊन या ठिकाणी बसावं आणि तुमच्याकडनं परमार्थ शिकावं. एवढं चांगलं नरसापूर आहे. असंच प्रेम चिरकाल टिकून राहू द्या, हीच प्रेमाची अपेक्षा आहे तुमच्याकडनं, मला कशाचीही अपेक्षा नाही. आणि इथून पुढे जे भगवानगडाला आपल्या परिसराने जे मला तुम्ही पाठवलंय त्या ठिकाणी, जर परिसराने ठरवलंच नसतं मुलगा द्यायचा नाही, आता हे रेकॉर्डिंग नको करू, नाही तर व्हायरल व्हायचं. हा, तुम्ही दिलाय भगवानगडाला मुलगा, तुम्ही दिलेला आहे. म्हणून भगवानगड पहिलं जर कुणाला मान देत असेल तर आता तेलंगणाला देणार, कारण तुमचा मान आहे. म्हणून इथून पुढे भगवानगडाशी जोडून राहा, कनेक्टमध्ये राहा. भगवानगड म्हणजे आपलं अधिष्ठान आहे, मूळ आहे. आपल्या समाजामध्ये पहिले पुरुष झालेत ते म्हणजे संत भगवान बाबा आहेत. आणि संत भगवान बाबांची कीर्ती अशी आहे महाराज, त्यांच्यासारखा संत आतापर्यंत कुठेच झालेला नाही. प्रत्येक संताची एक स्पेशालिटी आहे. रेड्या परत कोणी बोलवलेला नाही आहे. भिंत कोणी परत तुकोबरायांनी चालवली का? नाही चालवली. तुकोबरायांच्या वया म्हणजे गाता पाण्यावरती तरंगला. ज्या शिळेवरती तुकोबराय बसून नामस्मरण करत होते त्या शिळेचं आज मंदिर आहे देहूमध्ये, शिला मंदिर, तुम्ही गेलेले असाल. तसं भगवान बाबांनी पाण्यावरती बसून ज्ञानेश्वरी वाचलेली आहे. परत असे संत कोणी झालेले नाही आहेत. आणि त्या कुळामध्ये आपलं कुळ आहे. आपल्या कुळाचं मूळ कोण असेल तर ते भगवान बाबा आहेत. आणि हे आपल्यासाठी भूषण आहे, आपल्यासाठी स्वाभिमान आहे, आपल्यासाठी काय म्हणतात एक आधारस्तंभ आहे. इतर आता सध्या काय झालंय, सगळीकडे प्रत्येकजण वाटून जरी घेत असलं ना, वारकरी संप्रदायामध्ये भेद सांगितलेला नाहीये, नाही तर तुम्ही पुन्हा वेगळं काही डोक्यात आणाल मी बोललो म्हणून. पण आपल्याला जाण असावी की आपल्या समाजामध्ये कोणीतरी महापुरुष होऊन गेलेले आहेत. महाराज, आपल्यापेक्षा आहे ना, तुम्ही तर खूप भाग्यवान आहात, माळकरी आहात. तेलुगू वंजारी सुधारले तो, आपले मराठी सुधरत नाहीत. आपल्याला नावं ठेवतात पण सुधरत नाहीत. सुधरा. भगवान बाबांनी सुधारण्याचा मंत्र दिलेला आहे. शिक्षण घ्या, मोठे व्हा, मालक व्हा, नौकर राहू नका. हे भगवान बाबांचे शिकवण आहे. आणि ती सगळी शिकवण आदर्श म्हणून ते आपल्या जीवनामध्ये यावी. आणि ते येण्यासाठी अगोदर मंत्र गरजेचा आहे.
नामस्मरण गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही नामस्मरण करून करून तुमचं अंतःकरण शुद्ध होईल, आपोआप तुम्हाला भगवान बाबा सद्बुद्धी दिल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं बोलतो आणि तुमच्या मंत्रामध्ये थोडा खंड आणला त्याबद्दल एकदा दिलगिरी व्यक्त करतो. कारण अखंडितपणे चालणारा हे तुमचं मोठेपणा आहे. कारण चालू अखंडित चालणाऱ्या मंत्रामध्ये तुम्ही मला 2 शब्द बोलण्यासाठी गावकऱ्यांनी कमिटी मंडळींनी जो मान दिलेला आहे त्याबद्दल पुनश्च एकदा श्री क्षेत्र भगवानगडाच्या वतीने श्री गुरु शास्त्रीजी बाबांच्या आदेशानुसार पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी नरसापूरकरांचे आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. रामकृष्ण हरी. हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण. ज्याने दर्शन घेतलं नसेल त्याने येऊन दर्शन घेणे. चला.